झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या येवला नगरपालिकेत राबवण्यात आलेल्या घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार झालाय। ठेकेदार आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे नव्या कोऱ्या घरकुलांच्या इमारती केव्हाही कोसळतील अशी स्थिती आहे। त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अतिशय सुमार बांधकाम, सोयीसुविधांचा अभाव यामुळे गड्या आपली झोपडीच बरी होती अशी अवस्था नागरिकांची झाली आहे। येवला नगरपालिकेची ही घरकुल योजना कधीही कब्रस्तान होऊन जाईल अशी ही घरकुल योजना। हाताने ढकलल्यावर हलणाऱ्या भिंती आणि एका दणक्याने चुरा होणारे सिमेंटचे ब्लॉक या इमारतींचा दर्जा कसा आहे हे सांगून जातात। निकृष्ट बांधकामाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या इमारतींकडे पाहावं लागेल। 84,48,000 रुपयात 132 घरकुलांच्या इमारती बांधण्यात आल्या। इमारतीतली झोपडपट्टी असंच या वसाहतींचं वर्णन करावं लागेल। येवल्यातील एन्कोझेम महाविद्यालयासमोर 108 आणि जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या मागे उभ्या राहिलेल्या 24 अशा 132 घरकुलांचा बांधकाम दर्जा अतिशय सुमार असा आहे। या इमारती बांधताना अतिशय निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलंय। आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं, निधी दिलाय ठेकेदाराला, ठेकेदार म्हणतो, ठेकेदाराला विचारलं असतं, ठेकेदार म्हणतो निधीच मिळत नाही म्हणून काम बंद आहे। कामाची मुदत ज्यावेळेस कामाला सुरुवात करण्यात आली त्यावेळेस कामाची मुदत इथं सांगितल्याप्रमाणे 1.5 वर्षाची होती। मात्र आज 4 वर्ष होऊनही काम पूर्णत्वास गेलेलं नाही आणि कामाचा दर्जा आता आपण बघितल्याप्रमाणे इतका निकृष्ट दर्जाचा आहे। पालकमंत्री छगन भुजबळांनी झोपडपट्ट्याच्या इमारती बांधून ठेवल्या। इमारतींमध्ये सांडपाण्याची व्यवस्थाही नाही, त्यामुळे घरकुलांच्या परिसरात गटारगंगा वाहू लागली आहे। मध्यम स्वरूपाच्या भूकंपाच्या धक्क्याने भुईसपाट होतील अशा या इमारतींमध्ये रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून जगतायत। मुंब्रामध्ये बिल्डिंग पडली 7 मजली, तशी परिस्थिती जर इथं झाली तर आज जे लोक क्रेडिट घेत आहे, बिल्डिंग आम्ही बांधल्या, आम्ही उभ्या केल्या, आमच्यामुळे बिल्डिंगला निधी आला, बिल्डिंग आम्ही बांधल्या, तर हे लोक उद्या जो अपघात झाला तर त्या अपघाताची जबाबदारी घेतील का? या घरकुलांच्या सुमार दर्जाबाबत रहिवाशांनी नगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री छगन भुजबळांकडे तक्रार केली। छगन भुजबळांनी अनेकदा या तक्रारीची दखल घेतली आहे, मात्र गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी भुजबळांनी दिलेल्या आदेशांनाही केराची टोपली दाखवली। शेवटी इथल्या रहिवाशांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। रहिवाशांच्या तक्रारीनंतर झी हेल्पलाईनची टीम येवल्यात पोहोचली। तिथल्या घरकुलांच्या इमारतींची पाहणी केली। कधीही कोसळून पडतील अशा या इमारतींमध्ये इथले नागरिक राहतात तरी कसे असा प्रश्न झी हेल्पलाईनच्या टीमला देखील पडला। येवला नगरपालिकेचे अधिकारी आणि बांधकाम ठेकेदाराला आम्ही गाठण्याचा प्रयत्न केला, ते या प्रकल्पाबाबत काहीही बोलण्यास तयार नव्हते। शेवटी आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिलीप मेंढकर यांना गाठलं। त्यांना प्रकल्पाची माहिती दिली। त्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना घरकुलाची पाहणी करण्याचे आदेश दिले। शिवाय कंत्राटदाराकडून घरकुलांचे मजबूतीकरण करून घेण्याचे आदेश देणार असल्याचं आश्वासनही दिलं। ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्याने ते काम घेतल्याप्रमाणे पूर्ण करून देण्याची आणि ते गुणवत्तापूर्वक करून देण्याची जबाबदारी त्याची असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने त्याला कडक सूचना देऊन सदर काम दर्जात्मक आणि वेळेत पूर्ण करून घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे नगरपालिका प्रशासन त्याच्यावर नजर ठेवून आहे। ही घरकुलं म्हणजे सरकार दरबारी एक योजना आहे, मात्र या घरकुलात राहणाऱ्या 132 कुटुंबियांसाठी ही योजना म्हणजे एक सुंदर घराचं स्वप्न आहे। झोपडीत राहणाऱ्या रहिवाशांना या योजनेतून हक्काचं घर मिळालंय, मात्र हे घरच त्यांची दफनभूमी बनेल की काय अशी अवस्था झालीय। झी हेल्पलाईन हे होऊ देणार नाही। कंत्राटदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, कारण सवाल शेकडो कुटुंबियांच्या जीवन मरणाचा आहे। झी मीडियासाठी येवल्याहून चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।